लॉर्ड्स आता तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चला मॅचला सुरुवात करा. खाणा विरोधात गोरठण चालू आहे. यानंतर आपटी विरोधात हाळखुर्द. तिसरा सामना होईल तांबाटी विरोधात काटरंग. चांगला सामना होईल. आणि शेवटचा सामना असेल द्वितीय फेरीतील ठाणे नावे विरोधात हाळ शिलफाटा. आणि ज्या दोन संघांना बाय मिळाले त्यांना पुढच्या फेरीमध्ये बाय मिळणार नाही, लक्षात असू द्या. हा दुसऱ्या फेरीमध्ये पण हाच निर्णय. सर्वाधिक धावा जो संघ करेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल डायरेक्ट. चला तुषार व्हाईट बॉलने मात्र इथे सुरुवात केली जाते. या मॅचला सुरुवात होईल. आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये अभि पाटील यांना. हॅलो वळी या मॅचकडे जिथे झाली सुरुवात. खऱ्या अर्थानं करूया खेळाला सुरुवात. अगदी व्यासपीठावरती बरीचशी मंडळी या ठिकाणी बसलेत. भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व प्रसादजी पाटील, प्रसादजी देशमुख, खऱ्या अर्थानं आमचे नागेशजी पाटील, आकाशजी पाटील, त्यानंतर अक्षयजी पाटील यांनी घेतलेली मेहनत, खऱ्या अर्थानं त्या मेहनतीचं फळ आज पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलंय. वळूया मॅचकडे जिथे सुरुवात केली जाईल. सलामीचे दोन फलंदाज ऋषिकेश आणि अक्षय. आपण त्यातला एक फलंदाज मात्र माघारी परतलाय. उद्या कर्जत तालुक्यातील संघ इथे खेळणार आहेत आणि प्रामुख्याने या स्पर्धेसाठी सर्वाधिक मोठे योगदान ज्यांचं लाभलंय आदरणीय नरेशजी पाटील साहेब यांचं खरोखरच कौतुक करावं. त्यांचं इथे आगमन होतं. नरेशजी पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत. फटका इथे फसलाय. 2-2 क्षेत्ररक्षक होते तिथे, परंतु झेल इथे सुटला आणि 2 धावा जोडल्या जात आहेत. पुनश्च एकदा मंचावरती आगमन होते आदरणीय नरेश पाटील साहेबांचं. त्याचबरोबर किरणजी ठाकरे साहेब यांचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी. या जोडीने अर्थातच या नेतृत्वाने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित नमो चषक कर्जत खालापूर विधानसभा 189 चं नमो चषकाचं मात्र आयोजन केलंय. हाल सामना 3 षटकांचा आहे याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. वळूया मॅचकडे. संघाची धावसंख्या आहे 3. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहिलं आपण एक सिंगल घेण्याचा प्रयत्न झालाय. सिंगल जरूर पूर्ण होतीये. टीम खानाव संघ आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. फलंदाजी करणारा ग्रामपंचायत गोरठण संघ इथे धावांसाठी संघर्ष सुरू आहे. प्रयत्न सुरू आहेत दोन्ही संघांचे पाठराखे. ग्रामपंचायत वाईज टीम आहे. तांबाटी टीम देखील पुढे पोहोचली आहे. जी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ग्रामपंचायत वाईज हा लॉट्स पाहू शकाल आपण. यावेळेस मात्र हा चेंडू मोठा फटका मारतोय. बराच काल हवेमध्ये आहे. शतक्षक आहे तिथे. सोपा झेल पकड जाईल. अजून एक सफलता मिळते. फलंदाज अक्षय पाटील येतील. बॅक टू द पॅव्हिलियन. यस डीजे. खऱ्या अर्थानं पनवेल परिसरामध्ये सातत्यानं हे नाव अगदी युवकांच्या मुखाच्या वरती असते. आदरणीय पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूरचं आपण गीत ऐकलं. यावेळेस फटका दमदार आहे. चेंडू कार्पेट लेवल खेळून काढलाय. चेंडू सीमा पार चौकार.
आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो। यावेळेस मात्र चेंडू खालती जातोय, बॅट चेंडूची मुलाखत नाहीये इथे। यावेळेस निर्धाव चेंडूची होती सांगता। पहिल्या सत्राला इथे जरूर सुरुवात केली गेली। प्रथम टॉस जिंकला टीम खणाव संघानं आणि निर्णय घेतला गेला या ठिकाणी आपटी आणि हालखुर्द या दोन संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपटी आणि हालखुर्द की आपण टॉस साठी यावं। इथे टॉस जिथे जिंकला गेला टीम खणाव संघानं निर्णय घेता गोलंदाजी करण्याचा, जिथे विश्वास दाखवला गेला आपल्या गोलंदाजांवरती। पहिलं षटक गौरव पाटीलचं आपण पाहिलं, ज्यानं तब्बल धावा खर्च केल्या 8। 3 षटकांचे मॅच। इथे षटक क्रमांक दुसरा आपण पाहू शकाल मच्छिंद्र पाटील खणाव एक्सप्रेस वेगवान गोलंदाज आहे। बराचसा क्रिकेटमधला अभूतपूर्व अभ्यास आहे आणि सातत्यानं प्रत्येक वेळेस खणाव टीमला संकटामधून वाचवण्याचं काम सातत्यानं या खेळाडूने केलंय। परंतु या मॅचमध्ये गोल्टन संघ देखील हवी होऊ शकतो, कारण कशाच प्रकारे जर विचार केला तर सुयोग लखिमले ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे, कल्पित जाधव हा देखील एक जबरदस्त खेळाडू आहे, याच्यामध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, परंतु स्वतःला सिद्ध करावं लागेल या खेळपट्टीवरती। पुरेपूर अभ्यास करावा लागेल या खेळपट्टीचा आणि त्यानंतर त्या चेंडूवरती फटके खेचावे लागतील। यावेळेस मात्र कुटपाचा चेंडू होता, तो असा खालती राहिला, शरीराचा वेध घेणारा मात्र चेंडू मात्र जरूर मात्र पाहायला मिळाला। इथे निर्धाव चेंडूची होती सांगता। सपोर्ट्स करण्यासाठी गोरठण ग्रामपंचायतच्या सर्व सपोर्टर्सला आपण बघतोय, सपोर्ट करण्यासाठी या टीमला मात्र आपण मैदानाच्या बाहेर त्यांना पाहू शकताय। यावेळेस मात्र मच्छिंद्र पाटीलचा पहिला चेंडू निर्धाव फेकला गेला, जरुरी इथे मात्र हा देखील निर्धाव। मच्छिंद्र पाटील काय वेगावर स्वार होणार गोलंदाजे, अचूक टप्पा तिखट मारा पाहायला मिळाला। अचूक टप्प्यावरती नियंत्रित 2 चेंडू मात्र फेकले गेले आणि हे दोनही चेंडू मात्र निर्धाव प्रतीचे पाहायला मिळाले। धावसंख्या मात्र 8 धावा आहेत। सुरुवात कशी केली जाईल हे पहिलं सत्र आहे, जिथे टॉस गमावला टीम गोरठण ग्रामपंचायत टीमने आणि मात्र फलंदाजी करावी लागली। इथे चांगला संघर्ष करावा लागेल, चांगल्या टोटल पर्यंत पोहोचावं लागेल टीम गोरठण संघाला। तर फुल टॉस होता, इथे देखील मिस टायमिंग आहे, शॉर्ट सिलेक्शन नाहीये, बॅट आणि चेंडूची मुलाखत नाहीये, चेंडू सरळ मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पाहायला मिळाला। तब्बलचे 3 चेंडू मात्र फलंदाज सुयोग लकीमने निर्धाव खेळतात। तुमच्या बॅटमधून मोठा फटका येत नसेल, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करा, एखाद सिंगल घ्या, स्ट्राइक रोटेशन करा, जरूर का कल्पित जाधवच्या बॅटमध्ये एखाद दुसरा चौकार येऊ शकतो, असं कॉम्बिनेशन व्हायला हवं। सिंगल मिळाली, सिंगल सुयोग लकीमलेच्या खात्यामध्ये जोडली जाईल। एका सिंगलच्या साहाय्यानं 9व्या धावसंख्येवरती पोहोचलाय आमचे सूरजजी लकीमले देखील या स्पर्धा पाहण्यासाठी किंवा त्या संघाला मनोबल वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आले, त्याचे देखील मनापासून स्वागत। त्यांचं म्हणजे महेशजी शिंदे खानावचे हे देखील ही स्पर्धा पाहण्यासाठी आले, त्यांचं किती मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय। वडी या मॅच कडे मच्छिंद्र पाटील पुन्हा गोंदाची मार्क वरती आलाय। यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंड वरती कल्पित जाधव, यावेळेस काय भन्नाट वेग आहे, अचूक मारा होता। या चेंडूमध्ये देखील कोणतं उत्तर तुम्हाला जरूर पाहायला मिळालं नाही। निर्धाव चेंडूची होती सांगता, धावसंख्या आहे ती 9 धावा। षटक क्रमांक दुसरा प्रोग्रेस वरती आहे, बोनझर एंड कडना गोलंदाजी मार्क वरती आपण मच्छिंद्र पाटीलला पाहू शकताय। काय जबरदस्त गोलंदाजी, आतापर्यंत 5 चेंडू फेस केलेत, फक्त एकच धाव आली आहे या षटकामध्ये। जबरदस्त टायमिंग, शॉर्ट स्विंग चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, एक सोपा झेल पकडला गेला, सफलता मिळाली मच्छिंद्र पाटीलला। फलंदाज कल्पित जाधव येतील बॅक टू द पवेलियन। हा हॅलो, हाल धन्यवाद डीजे। आदरणीय दादा नरेशदादा पाटील यांच्यावरती आधारित हे गीत आपण रचलेलं ऐकलं। दादांचं कार्य, कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व फार मोठं आहे, त्यांच्यावरती हे गीत आपण ऐकलं। यानंतर या मंचावरती स्वागत केलं जाईल अद्वैतजी सिंह उत्तर प्रदेश, अवधेश सिंह उत्तर प्रदेश आघाडी भाजपा कालापूर तालुका अध्यक्ष यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी प्रसादजी देशमुख साहेबांना विनंती करेन की आपण साहेबांचं या मंचावरती स्वागत करावं। धावसंख्या आहे 9 धावा। षटक क्रमांक 3
यावेळेस मात्र अनड्राईव्ह केलाय फटका लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये, चेंडूला अडवलाय. इथे एकदा मात्र जरूर जोडली जाईल. भावेश गोविंदाची मार्क वरती आलाय. NP डावा हॉटेल इन गणना. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. सुरुवात चांगली करावी लागेल. हे अंतिम आणि शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये आता धावा शोधाव्या लागतील. कोणत्या क्षेत्रामधून धावा येतील. यावेळेस मात्र शरीराचा भेद केला चेंडू पाहायला मिळाला. बॅट चेंडूची मुलाखत नाहीये. हा चेंडू देखील निर्धाव प्रतिचा पाहायला मिळाला. तब्बल 2 चेंडू मात्र आतापर्यंत फेकले गेलेत. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली, एक निर्धाव चेंडू पाहिला. धावसंख्येचा विचार करता संत गतीने धावसंख्या पुढे चालली आहे. अगदी 10 धावा आहेत भावेशच्या. यावेळेसचा मात्र पुढचा चेंडू फटका चांगला आहे. बराचसा हवेमध्ये चेंडू पाहायला मिळाला. शतक्षक फार वेगाने चेंडूपर्यंत वन बाउन्स त्या चेंडू पकडलं. इथे धाव कंप्लीट होईल का. फलंदाज येतील बॅक टू द पवेलियन. तेजस पाटील. यस डीजे. प्रशांतदादा ठाकूर यांच्यावरती आधारित गीत तुम्ही ऐकताय. कदाचित येत्या काही दिवसांमध्ये आदरणीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचे आगमन या क्रीडांगणावरती होईल नमो चषकाच्या निमित्ताने. मगाची छान आपण असं गीत ऐकलं. नरेश दादा पाटील यांच्यावरती आधारित गीत होतं. पुढे या मॅचकडे गोलंदाजी मार्गवरती वैभव आहे, भावेश आहे, ज्यानं आतापर्यंत तब्बल 3 चेंडू फेस केले. तिथे 2 धावा अधिकच्या खर्च केल्यात. म्हणजे चांगलं गुड बॉलिंग पाहायला मिळाली. यावेळेस मात्र उडवलं चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत 2 त्या ठिकाणी. एक सेल सुटला जाईल इथे. यावेळेस मात्र जर बघितलं गेलं तर इथे ही धाव पूर्ण झाली. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. 2 धावेने संघ पुढे जाईल 3 धावसंख्येवरती. ग्रामपंचायत वाईट स्लॉट आपण जरूर पाहतोय. खानाव संघ एका बाजूला गोरटन ग्रामपंचायत संघ. निश्चितच खानाव टीमने नेहमीच चांगले खेळाडू दिलेत क्रिकेटला आणि हा देखील यंगस्टर आहे भावेश प्रभावित करतोय सर्वांना. समोर हा लॉंग ऑफला फटका खेचलाय. बॅकफूट पंच अगदी आपण पाहिला अगदी V शेप मध्ये. 1 धाव, फक्त एकच धाव असेल. चांगली गोलंदाजी. आदरणीय नरेश दादा यांच्यावरती आधारित गीत तुम्ही नुकताच ऐकलं. मला अजूनही आठवतोय की जेव्हा धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगची स्पर्धा असते किंवा चॅम्पियन्स लीग 3 तालुक्याची स्पर्धा असते त्यावेळी जर्सीज देण्याचं काम दादांनी नेहमीच केलेलं आहे. क्रिकेटला ते प्राधान्य देतात. हा चांगला टप्पा आहे. बरोबर कबड्डीला देखील प्राधान्य देतात. दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने स्वतःच्या गावामध्ये दादांच्या मार्फत अनेक कार्यक्रमांचं आयोजन होतं. महिलांसाठी कार्यक्रम असेल, कदाचित यावर्षी देखील पुन्हा एकदा महिलांसाठी कार्यक्रम असेल. शिवजयंतीचा महाउत्सव ढेकू नगरीमध्ये दादांच्या वतीने मात्र साजरा करण्यात येतो आणि दादांची उपस्थिती या नमो चषकाच्या निमित्ताने आपल्याला इथे लाभलेली आहे. 2 षटकांचा खेळ, 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. स्कोर जाऊन पोहोचलाय 14. चला नेक्स्ट टीम, दोन्ही टीम टॉस साठी या. आपटी आणि हाळ खुर्द त्वरित टॉस करण्यासाठी या. उद्या कर्जत तालुक्यातील संघ मात्र इथे खेळतील. किरणजी ठाकरे साहेब कदाचित हा सामना ते लाईव्ह पाहत असतील. आदरणीय मंत्री साहेब रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या अतिशय निकटवर्तीय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पहा एका रांगेत सर्व खेळाडू बाहेर येत आहेत. ग्रामपंचायत वाईज लॉट, पंचांची भूमिका. चला टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन इथे आलेले आहेत. टॉस आपण इथे करूया. गणेश नाना पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. नमो चषक जिंकायचंय. आज युनियन बजेट देखील होतं. सर्वांचं लक्ष लागलं होतं टॅक्सेशन मध्ये काय होईल का, परंतु अगोदरच रिलॅक्सेशन दिलं होतं म्हणून टॅक्सेशनची काही चिंता नाही. हॅलो, या आपटी आणि हालखुर्द संघाच्या दरम्यान टॉस बॉक्स वरती टॉस केला जाईल. मी आदरणीय प्रवीणजी मनवे साहेबांना विनंती करेन की आपला पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करावा. सातत्यानं मोठ्या संघांना पॅक करण्याचं काम आदरणीय प्रवीणजी मनवे सातत्यानं करतात. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. निश्चितच क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम राहिले
आणि प्रवीणजी मणवे साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या तब्बल 14 आणि 15 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय. अभि पाटील, त्याचबरोबरीने आमचे समालोचक मित्र तुषार धुमाळ, केतन पाटील, व्हॉइस ऑफ पेन एरनकर सर हे देखील आज उपस्थित होते नमो चषकाच्या निमित्ताने. संपूर्ण भारतभर प्रामुख्याने महाराष्ट्राचा आपण विचार केला, हाल टीमने इथे टॉस जिंकलाय. फिल्डिंग त्याने स्वीकारले. सुलेमान नाहीतरी सुलेमानला 3 ओव्हर्स खेळण्याची फारच अनुभव आहे. पहिले 2 आणि 3 ओव्हरच्याच मॅचेस असायच्या. फक्त एवढा फरक आहे की एकच चेंडू तोच वारंवार वापरला जायचा. आता नाहीये. प्रत्येक इनिंगमध्ये नवीन चेंडू आणि फर नावाची चीज तर राहिलीच नाहीये क्रिकेटमध्ये. अशा असंख्य गोष्टींची चर्चा होईल, परंतु 15 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी खानव ग्रामपंचायतची मैदानावरती दाखल झाले. लॉट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आपटी विरोधात हाळ खुर्द हा टॉस झालाय. त्यानंतर सामना असेल तांबाटी विरोधात काटरंग आणि त्यानंतरचा सामना असेल ठाणे नावे विरोधात हाळ शिलफाटा. आणि या दुसऱ्या फेरीमध्ये सर्वाधिक धावा जो संघ करेल तो संघ डायरेक्ट पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल, हे लक्षात असू द्या. पहिला चेंडू राकेश आलाय, सलामीवीर राकेश नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि गौरव जो स्ट्रायकिंग एंडला आहे. कर्जत विरोधात खालापूरची चर्चा होणार. प्रेक्षणीय लढत असेल. आत्तापर्यंत दोन्ही संघाने 3 तारखेला ना ती मॅच, आणि 40+ ची कधी? त्याच दिवशी. बरं आहे. लोअर फुल टॉस चेंडू होता. लॉंग ऑफला हा स्ट्रोक खेचला जातोय. आव्हान सोपं आहे, ठाऊक आहे खानाव टीमला. गोलंदाजी खूप चांगली केली. पहिलं षटक मच्छिंद्रने टाकलं, गौरवने टाकलं. फक्त धावा दिल्या 8. त्यानंतर मच्छिंद्राला त्याने तर फक्त 1च धाव. त्यापेक्षा कंजूस मारवाडी देखील परवडला. 22ने धावा दिल्या त्या 5. टोटल 14-15 चं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. नमो चषक बॅटची कडा घेतल्या आणि ते पाक थोडी खराब कामगिरी. धावा अगोदरच कमी आहेत आणि ते क्षेत्ररक्षक फार चुका करताना दिसत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते तिसरी धाव देखील झाले. कंप्लीट 3 धावा इथे घेतल्या जात आहेत. खराब कामगिरी फिल्डिंग मध्ये. सबका साथ सबका विकास हा नारा आहे भारतीय जनता पार्टीचा. सर्वांना एक साथ घ्यायचा आणि आपल्या देशाचा विकास करायचा. भारतीय जनता पार्टीचं एक मोठं आहे, पहिल्यांदा देश त्यानंतर नेता. आणि जगातील सर्वाधिक मोठी पार्टी कोणती असेल तर भारतीय जनता पार्टी. ब्लॉक होलला टाकलेला हा चेंडू होता. लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होतो. डीप मध्ये फिल्डर आहे कल्पेश. आय थिंक कल्पेशच असावा. 1च धाव. धावसंख्या ती मात्र 5. 15चं लक्ष इथे ठेवण्यात आलंय. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा त्याचबरोबर महिला प्रमुख युवा प्रमुख या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. 189 कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये पार पाडण्यात येत असणारी स्पर्धा नमो चषक. मिस टाइम स्ट्रोक. टॉवरच्या वरती चेंडू गेलाय. गोलंदाज की क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाजाने कॉल दिलाय. झेल घेतोय फलंदाज बाद. ऐकलेलं आपण मेड इन इंडिया, परंतु त्या संज्ञेला
भारताचे पंतप्रधान यांनी अशा पद्धतीनं बांधलंय की आता सर्वच ठिकाणी मेड इन इंडियाच आपण पाहतोय. लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल झालाय, एकच धाव असेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज करतायत परंतु संधी मिळणार नाही. एका धावेने स्कोर धावून पोहोचेल. 15चा पाठलाग करत असताना 6 धावा झाल्यात, 6 धावा झालेल्या आहेत आणि आता 12 चेंडू धावा करायचे, त्या मात्र 9. मेड इन इंडिया बद्दल आपण चर्चा करत होतो, सबका साथ सबका विकास. आणि आज जेव्हा वित्तमंत्री सीतारामन यांनी जेव्हा बजेट सादर केलं तेव्हा आवर्जून सांगितलं की गेली 10 वर्ष सर्वांना एक साथ घेऊन भारताला विकसित देशांच्या यादीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम ही सर्व मंडळी करत आहेत, भारतीय जनता पार्टी करते. आणि त्याच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आयोजित नमो चषक ही स्पर्धा आपण इथे संपन्न होताना पाहतोय. आज जो टॅबलेट यूज करण्यात आला होता सीतारामन, तो देखील मेड इन इंडियाच आहे. आता चित्र बदली झालंय. मालदीवचा किस्सा तर प्रत्येकाला ठाऊक आहे. कालच मला असं वाटते त्यांनी माफी मागितली. मालदीवचा तर प्रश्नच येत नाहीये. एका दिवसात इन्कम सोर्स वरतीच घाला घातला. ही ताकद आहे पंतप्रधानांची आणि ती असायला हवी. मेक माय ट्रिपने तर सर्व फ्लाईटच कॅन्सल केल्या होत्या मालदीवला जाणाऱ्या. 12 चेंडू शिल्लक आहेत, धावा करायचे त्या मात्र 9. शॉर्ट पिच बॉल, बॅकफुट पंच इथे पाहतोय. स्वीपर कव्हरला फिल्डर आहे, एक धाव झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो विकेट कीपर पासून पर्यंत थोडा उशिराने पोहोचला, 2 धावा घेतल्यात. नमो चषक पनवेलचे आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर उद्या या ठिकाणी उपस्थित होतील. क्रिकेटची स्पर्धा जेव्हा त्यांच्याकडे संपन्न झाली तेव्हा तिथे ठाणे विरोधात रायगड एक्झिबिशन मॅच झाली. त्याचबरोबर 200हून अधिक संघ पनवेलचे तिथे खेळले. आपल्याकडे मला असं वाटतं 68 आहेत ना, बरोबर ना? 68 आणखी लाईन मध्ये नाही ना. पुन्हा एकदा 2 धावा खानाव टीम साठी. चांगली फलंदाजी, सेन्सिबल क्रिकेट, संयमाचा खेळ. धावा देत असताना खानाव टीम साठी स्कोर आहे 10. गोलंदाजीसाठी आलाय कल्पेश जाधव. वेगवान गोलंदाज आहे, विकेट्स घ्याव्या लागतील. मोठ्या या टोपण नावाने त्याची ओळख आहे. धाव संख्या 10, 5 ची मात्र गरज आहे. सकाळी गर्दी होती क्रीडांगणावर, चांगली गर्दी होती. आता सगळेजण भोजन करण्यासाठी गेलेत. भोजन झालं की पुन्हा एकदा क्रीडांगणावरती येतील. अंकेश तांबडे पंचांच्या भूमिकेत इट्स अ व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव. आता हे अंतर अगदी आवाक्यात दिसतंय. चला पुढचे दोन्ही संघ आपण तयारीला लागा. आपटी विरोधात हाल खुर्दने टॉस जिंकला, फिल्डिंग त्याने घेतले. आपटी टीमला बॅटिंग करायची आहे. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ढकलला डीप कव्हर मध्ये. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या घेतल्या जात आहेत आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 3 धावा. धावसंख्या 14, फक्त एका धावेची गरज. चला, ज्याने आवाज दिला होता की एक ट्राय करा स्विच इटचा, तोच नंतर आवाज देतोय की काय गरज आहे. एक क्षणार्धात पलटी होणारे प्रेक्षक वर्ग आहेत. हा क्रिकेट खेळ पण तसाच आहे. कधी पाठीराखे तुम्हाला खांद्यावरती घेतील आणि कधी पाडतील याचा काही नेम नाही. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 51,000, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 35,000, तृतीय 25,000, चतुर्थ 12,000 आणि ते विजय होतोय खाणाव संघ. खाणाव संघाच्या धावा किती झाल्यात? 15. चला बॅटिंग साठी चला त्वरित आपटी संघ. अनेक क्रिकेटर्स मंचावरती आहेत. मयूर आहे, संदेश आहे, आमचे प्रकाश दादा आहेत. यावर्षी धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगला यायला जमलं नाही. मी अगोदर दिली होती तारीख, कोणालाच दिली नव्हती.
परंतु तुम्हाला समजलं असेल की